नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सनी डावकर, राजनंदनी ॲग्रो सर्व्हिसेस राहुरी। आज आपल्याबरोबर राजनंदनी ॲग्रो सर्व्हिसेसचे संचालक अमरसिंह तनपुरे। आज आपण बघू शकतो निजूर कंपनीचा आशा 9011 हे वाण, या वाणाची कपशी आज हे एक इथं अंतरमध्ये कमीत कमी 12 गायऱ्या इथं लागलेल्या आहे। अमरसिंह मोजून दाखवले 12 गायऱ्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 काही। आता या 12 गायऱ्या लागलेल्या निजूरच्या आशा 9011ला एका ईकमध्ये, तर हे एक ईकमध्ये लागल्या तर 40-45व्या दिवशी याला आपण एक स्प्रे घेतला होता। तर तो स्प्रे काय घेतला होता आपण? याच्यासाठी आपण वापरलं होतं सुमोटोमो केमिकलचं एक्सेल ॲसेटेट, म्हणजे त्याच्यामध्ये 20% ॲसेटेट येते व्हाईट फ्लायसाठी। त्याच्यासाठी आपण फ्लिपसाठी वापरलं होतं बायो 303 बदमन कंपनीचं। त्याच्यामध्ये आपण 1 ml ने फक्त घरडा केमिकलचं चमत्कार हे आवर्जून वापरायचं म्हणजे त्यांनी काय होईल, जी तुमची अनुवंशिक हाईट आहे ती तिथे थांबली जाते आणि 2 गायऱ्यांमधलं पेसिंग हे खूप कमी केलं जातं। त्याच्यानंतर आपण कीटकनाशक म्हणून काळ्या माव्यासाठी आपण कॉम्फिडर घेतलं होतं। त्याच्यामध्ये घटक येतो इमिडाक्लोराइड एक 17.5% मध्ये, आणि ते वापरायचे आपल्याला 1 ml प्रति लिटर 1 ml पंपासाठी। आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पावसाचं वातावरण राहतं आणि ढगाळ वातावरण राहतं, आणि तुमच्या जे तुम्ही औषध वापरता त्याचा पीएच पण मेंटेन करतं। त्यासाठी आपल्याला वापरायचं नॅटर हे याचं येतं प्रणाम ॲग्रोचं नॅटर हे आवर्जून वापरायचं। एकदम सुंदर असं स्टिकर आणि पेन बॅलेन्सर आहे, हे 100% तुम्ही हे वापरू शकता। मग अशा गायऱ्या लावायच्या आहे का? 100% यावं लागेल कुठं? राजनंदिनी ॲग्रो सर्व्हिसेससाठी, आणि योग्य दरात आणि योग्य ठिकाणी।